मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे जयवंत वाडकर। 1988 मध्ये आलेल्या तेजाब या हिंदी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती। एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। नवरा माझा नवसाचा, नटसम्राट, फुलवंती, देवा, धर्मवीर, सरफरोश, अ वेनसडे या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। आतापर्यंत त्यांचे मराठी 100हून अधिक तर हिंदीत 45हून अधिक चित्रपट रिलीज झालेत। याशिवाय छोट्या पडद्यावरही अनेक मालिकेत त्यांनी भरपूर काम केलंय। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर जयवंत वाडकर यांनी प्राध्यापिका विद्या नाईक यांच्याशी लग्न केलं। त्यांना तन्मय नावाचा मुलगा आणि स्वामिनी नावाची मुलगी आहे। दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि जयवंत वाडकर हे दोघं घनिष्ठ मित्र होते। विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी आणि जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी यांचे वारसे एकत्र करण्यात आले होते, म्हणून या दोघींच्या नावातही साम्य दिसून येते। आपल्या वडिलांच्या मैत्रीचा वारसा त्यांच्या लेकीही पुढे चालवत आहेत। स्वानंदी आणि स्वामिनी लहानपणापासून एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड आहेत। दोघींच्याही सोशल मीडिया अकाउंटवर त्यांची एकमेकांसोबतची अनेक छायाचित्र बघायला मिळतात। आता स्वामिनी देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सिने क्षेत्रात आली आहे। तिने महेश मांजरेकरच्या FU या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। नंतर सचिन पिळगावकर यांच्या ये है आशिकी या चित्रपटातही ती झळकली होती। तसेच यावर्षी आलेल्या बाबा या लघुपटामध्ये स्वामिनी आणि जयवंत वाडकर यांनी एकत्र काम केलंय। अभिनय क्षेत्राबरोबरच स्वामिनी मॉडेलिंग क्षेत्रातही कार्यरत आहे। ती SC लंडन या मोठ्या फॅशन कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे। अशा प्रकारे जयवंत वाडकर यांच्याप्रमाणेच त्यांची मुलगी देखील मनोरंजन क्षेत्रात नाव कमवत आहे।